पावसाळा म्हटले की सगळीकडे हिरवगार आणि अशा या हिरव्यागार वातावरणामध्ये ट्रेकिंगचा मोह कोणाला आवडता येतो। तर मंडळी, आम्ही आलो आहोत आता बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये आणि तिथे आहे कान्हेरी गुफा। या कान्हेरी गुफामध्ये 2000 वर्षापूर्वीचे स्तूप आणि लेण्या आहेत आणि इथे 109 गुफा आहेत। एंट्री तिकीट घेतल्यावरच कान्हेरी गुफामध्ये प्रवेश मिळतो। कान्हेरी गुफाचा पूर्ण नकाशा इथे दिलेला आहे। या इथे एक छोटीशी गुहा आहे, त्यातून सर्व मुलं येत आहेत बाहेर। या इथून गुहेचा प्रवास सुरू होतो। कान्हेरी लेणी पहिल्या शतकात बांधण्यात आली होती आणि 3ऱ्या शतकापर्यंत कोकण किनाऱ्यावरील एक महत्त्वाची बौद्ध वस्ती बनली होती। बहुतेक गुहा बुद्ध विहार होत्या। याचाच अर्थ राहण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी आणि ध्यान करण्यासाठी होता। 2000 वर्षापूर्वीच्या या लेण्या पूर्णपणे दगडी बांधकामात केलेल्या आहेत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। पूर्णपणे कान्हेरी गुफाची माहिती आणि निसर्गरम्य वातावरण असे मी तुम्हाला दाखवत आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका। इथे अनेक प्रकारचे बौद्ध काळातील शिलाचित्रे आहेत। अशा ऐतिहासिक लेण्या बघून मला खूप आनंद झाला। अशा ऐतिहासिक ठिकाणी एक व्हिडिओ तर बनतोच ना। मग चला तर मित्रांनो, पुढे जाऊयात। आता पुढचा प्रवास तुम्हाला दाखवते। डोंगरातून येणारे हे पाणी, हा छोटासा झरा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो। आता आपण निघालो आहोत चैत्यगृहाकडे। चैत्यगृहाच्या बाहेरील बाजूस शिलाचित्रे आहेत। चैत्यगृहाचा अंतर्भाग 2 बाजूस उभ्या सुशोभित स्तंभामुळे 3 भागात विभागलेला दिसतो। त्यात आतील एका टोकास स्तूप असून सभोवार प्रदक्षिणापथ आहे। स्तूपावर एकेकाळी लाकडी छत्रावली होती। गजपृष्ठाकार छतात लाकडी तुळ्या बसवल्या असाव्यात, ज्या कालावधात नष्ट झाल्या आहेत। सामान्य मेथी, अर्धगोलाकार अंड, त्यावर वेदिका शिल्प, अलंकृत हार्मिका अशी स्तूपाची रचना दिसते। चैत्यगृहातील सुरुवातीच्या काही स्तंभांच्या शीर्षभागी हत्तीवर आरूढ युगल शिल्पे, हत्ती स्तूपाला किंवा बोधी वृक्षाला वंदन करताना अशी शिल्पे कोरलेली दिसतात। हा आहे स्तूपाचा मागील भाग। लेण्याच्या स्तंभावरील शिलालेखात भद्रावणीय या बुद्ध संघाचा तसेच लेणे निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या अनेक बौद्ध भिक्खू, गवंडी, पाथरवर निरीक्षक अशा अनेकांची नावे कोरली गेलेली आहेत।
गुफा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतं ते जंगल, आणि जंगल म्हटले की तिथे प्राणी हे आलेच. तर तिथे आम्हाला दिसले हे हनुमानाचे भक्त वानर. माकडं भरपूर आहे तिथे कानेरी गुफावर. दगडी बांधकामात केलेल्या ह्या पायऱ्या अतिशय सोप्या आणि सोयीस्कर आहेत चढायला वरती. वरती चढत असतानाच आपल्याला हा निसर्गरम्य झरा दिसतो. पाऊस कमी असल्यामुळे इथे पाणी कमी प्रमाणात आहे, पण जेव्हा पाऊस इथे जास्त पडतो तेव्हा हा झरा प्रचंड वेगाने वाहत असतो. खूप मोठा झरा आहे, पूर्ण डोंगरातून येत असतं पाणी. हा बघा झरा, हा दिसायला असा छोटा दिसतोय, पण जेव्हा पाऊस जोरात पडतो तेव्हा हा पूर्णपणे भरलेला असतो. इथे एकूण 109 गुफा आहेत आणि प्रत्येक गुफावर इथे नंबर टाकलेले आहेत. झऱ्यात सगळीकडून पाणी येतं. झऱ्याच्या बाजूलाच अपघाती क्षेत्र म्हणून असा बोर्ड लावलेला आहे. इथे जाण्यास सक्त मनाई आहे असं इथे लिहिण्यात आलेलं आहे. पाण्यात कोणीही उतरू नका, बोर्ड लावून ठेवलेला आहे इथे. येणारे पर्यटक माकडांचे फोटो आवर्जून काढतात. थोडं वरती चढल्यावर पुन्हा एकदा आम्हाला स्वतःचा व्हिडिओ काढण्याचा मोह आवरता आला नाही, त्यामुळे आम्ही दोघांनी उभं राहून छोटासा असा एक व्हिडिओ तिथे बनवला आमच्या दोघांचा. तरुण मंडळींना झऱ्यामध्ये पाण्याचा पुरेपूर आनंद घेता येतो. झऱ्यामध्ये पाणी कमी असल्यामुळे ही कॉलेजची तरुण मंडळी झऱ्याचा पाण्याचा पुरेपूर आनंद घेतात, एक मजा लुटतात. तर आता आम्ही निघालो अजून वरती. दगडी पायऱ्यामुळे चढायला अगदी सोपं जातं. आता हे तुम्हाला वरून दाखवते. हा वरून निसर्ग किती छान दिसतोय बघा, मस्त एकदम हिरवागार. सगळीकडून चारी बाजूने नुसतं पाणीच पाणी येते आणि ही तरुण मंडळी या थोड्याशा पाण्यामध्ये छानपैकी आनंद घेत आहेत झऱ्यांचा. सुंदर आणि मोहक असे हे वातावरण आहे, हिरवगार. आता अजून आम्ही वरती चाललेलो आहोत.
चालून थकवा तर आला होता, पण हा निसर्गरम्य वातावरण, हिरवंगार वातावरण बघून मन अगदी प्रसन्न झालं होतं. आणि हे डोंगरातून येणारं, चारी बाजून येणारं पाणी बघून तर खूपच छान वाटत होतं. त्यामुळे थकवा एकदम दूर पळून जात होता. अगदी वरपर्यंत इथे छोट्या छोट्या गुफा आहेत आणि प्रत्येक गुफांवर नंबर टाकल्यामुळे आपल्याला माहिती पडतं की आपण कोणत्या गुफाजवळ आलेलो आहोत. हा गुफेचा एकदम वरचा पठार आहे. आता आम्ही आलो आहे तिथे पठारावर वरती, आणि ह्या पठारावर इतकं सुंदर वातावरण आहे. सगळं ओपन असं हे पठार आहे. इथे छान हवा आहे मस्तपैकी. त्यामुळे आम्ही इथे थोडेसे रील्स पण बनवलेत. आणि हा होता आमचा कानेरी गुफेचा शेवटचा टप्पा पठाराचा. शेवटी आम्ही इथे आमचा प्रवास संपवला पठारावर येऊन. हे खूप लांबलचक असं जंगल आहे. खूप लांबलचक असं हे ओपन पठार आहे. सगळीकडून धुकं आलेलं होतं, आभाळ आलेलं होतं. सगळे ढग खाली उतरलेले होते. अशा वातावरणामध्ये व्हिडिओ बनवतो. करणार आमचा इथे प्रवास संपलेला आहे कानेरी गुफेचा. तर ही कानेरी गुफा अतिशय सुंदर आहे. पावसाळ्यामध्ये नक्कीच तुम्ही या ठिकाणी भेट द्या. ट्रेकिंगचं जर तुम्हाला आवड असेल तर लांब जाण्यापेक्षा मुंबईमध्ये जवळच्या जवळ बोरिवलीमध्ये लाशा पार्क इथे ही कानेरी गुफा आहे. तर तुम्ही नक्कीच या कानेरी गुफेला भेट द्या. माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. Thank you for watching. Bye. Welcome to my YouTube channel Aarti with Dev. Thank you so much. आता आम्ही निघालोय घरी. बसनेच आम्ही आलो होतो आणि बसनेच आता आम्ही घरी निघालेलो आहोत. तर बाय बाय. आणि नक्कीच माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो. बाय.